नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशन चॅनलवरती आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण निवडणूक व्यवस्थापनाशी रिलेटेड एक महत्त्वाची माहिती जाणून घेतोय. एक्झाममध्ये याच्यावरती प्रश्न बनू शकतात, कारण रिसेंटलीच इलेक्शन झाले होते आणि फार चर्चेमध्ये होतं इलेक्शन हे. त्याच्यामुळं हे जे निवडणुकांच्या व्यवस्थापनाशी संबंधित जे महत्त्वाचे आर्टिकल्स आहेत हे एक्झाममध्ये तुम्हाला विचारू शकतात. तर आपण तेच आर्टिकल्स कंप्लीट करतोय. तर वेळ न वाया घालवता लेक्चरची सुरुवात करूया. निवडणूक व्यवस्थापनाशी किंवा निवडणूक व्यवस्थेची जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्या घटनेमध्ये आर्टिकल्स 324 ते 329 या दरम्यान दिलेली आहे. तर हे जे आर्टिकल्स आहेत 324 ते 329 याच्यामध्ये निवडणूक व्यवस्थापनाशी रिलेटेड सगळी माहिती दिलेली आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. एक्झाममध्ये असा सुद्धा प्रश्न बनू शकतो. तर आपण प्रत्येक आर्टिकल डिटेलमध्ये बघणारच आहोत. हे जे आर्टिकल्स दिले 324 ते 329 याच्यामध्ये देशाच्या निवडणूक व्यवस्थेबद्दल तरतुदी करण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या. ओके, तर आता आपण पहिला आर्टिकल बघूया 324. तर 324 कलमानुसार स्वतंत्र निवडणूक आयोगाची तरतूद सांगण्यात आली किंवा नमूद करण्यात आली आहे. ओके, तर 324 आर्टिकलमध्येच स्वतंत्र निवडणूक आयोगाची स्थापना करावी किंवा त्याच्याबद्दल तरतूद असावी असं मेन्शन करण्यात आलेलं आहे. आपल्याला माहिती आहे निवडणूक आयोग हे वेगवेगळे इलेक्शन्स कंडक्ट करतात आपल्या पूर्ण देशामध्ये. राष्ट्रपती इलेक्शन, उपराष्ट्रपती इलेक्शन, संसदेच्या म्हणजे लोकसभा, राज्यसभा, राज्य विधिमंडळांचे इलेक्शन. ओके, तर हे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. 324 आर्टिकल हे निवडणूक आयोगाशी संबंधित आहे किंवा निवडणूक आयोगाच्या स्वातंत्र्याशी स्थापनेशी संबंधित आहे. तर आता आपल्याला तुम्हा सगळ्यांनाच माहिती असेल की मुख्य निवडणूक आयुक्त आता आपल्या देशाचे ते म्हणजे नजीम जैदी. तर हे सगळ्यांना प्रश्न माहिती असतो, मात्र फार कमी जणांना माहिती असतं की नजीम जैदी सॉरी हे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. तर आजच्या या लेक्चरमधून हाच प्रश्न आहे की नजीम जैदी हे भारताचे कितवे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. ओके, ज्यांना कुणाला माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. आता आपण आपलं पुढचं आर्टिकल बघूयात, ते म्हणजे आर्टिकल 325. तर आर्टिकल 325 नुसार सर्वसाधारण मतदार यादीशी संबंधित हे आर्टिकल आहे. म्हणजेच काय, तर लोकसभा किंवा राज्यसभा किंवा राज्य विधिमंडळांच्या ज्या कुठल्याही इलेक्शन्स होतात किंवा कुठल्याही निवडणुका आहेत त्या प्रत्येक प्रादेशिक मतदारसंघासाठी एकच सर्वसाधारण मतदार यादी असेल असं त्यांनी मेन्शन केलंय. तर आर्टिकल 325 जे आहे यानुसार सर्वसाधारण मतदार यादी एकच सर्वसाधारण मतदार यादी असेल असं मेन्शन केलंय. तर आर्टिकल 325 हे मतदार यादीशी संबंधित आहे. तसंच आता आपण आर्टिकल 326 बघूया. तर आर्टिकल 326 इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यामध्ये सार्वत्रिक प्रौढ मतदानाबद्दल माहिती दिलेली आहे. तर सार्वत्रिक प्रौढ मतदान हे किंवा लोकसभेसाठी, विधानसभांसाठी जी निवडणूक पद्धत आहे ही सार्वत्रिक प्रौढ मतदानाने व्हावी असं आर्टिकल 326 मध्ये मेन्शन केलेलं आहे. त्यामुळे महत्त्वाचं आहे. प्रौढ मतदान म्हणजे एक्झॅक्टली काय असतं, तर अशी भारतीय व्यक्ती ज्याचं वय 18 पूर्ण झालंय तो इलेक्शनमध्ये पार्टिसिपेट करू शकतो. हे झालं प्रौढ मतदान. ओके, आधी हेच जे लिमिट होतं हे 18 वर्ष, आधी 21 वर्ष होतं. त्यानंतर एक घटना दुरुस्ती झाली आणि आय थिंक 61st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट आर्टिकल, तर याच्यानुसार घटना दुरुस्तीनुसार 21हून वय हे 18 करण्यात आलेलं आहे. ओके, तर 61 होते आधी घटना, 61वी घटना दुरुस्तीनुसार तसं करण्यात आलेलं आहे. आधी 21 वर्ष होतं, आता 18 वर्ष करण्यात आलेलं आहे. पुढचं आर्टिकल बघू आपण. तर कलम 327. तर कलम 327 नुसार संसदेला निवडणुकांसंबंधी वेळोवेळी कायद्याद्वारे तरतुदी करता येतील असं मेन्शन करण्यात आलंय. लक्षात ठेवा, आर्टिकल 327 जे आहे हे संसदेशी संबंधित आहे. असंच एक आर्टिकल आहे जे की राज्य विधिमंडळाशी संबंधित आहे, ते आपण पुढे बघू. मात्र 327 जे आर्टिकल आहे हे संसदेला निवडणुकांसंबंधी वेगवेगळ्या किंवा वेळोवेळी वेगवेगळे कायदे करण्याच्या तरतुदी करण्यात येतील असं ते मेन्शन करते. म्हणजे संसदेला इलेक्शन पिरियड्समध्ये किंवा इलेक्शनसाठी किंवा निवडणूक संबंधी काही रूल्स बनवायचे असतील तर ते आर्टिकल 327 मध्ये मेन्शन केले ते बनवू शकतात. आता आपण 328 बघू. तर कलम 328 नुसार राज्य विधिमंडळाला, आपण बघितलं कलम 327 मध्ये संसदेला अधिकार दिलेत निवडणुकांसंबंधी वेळोवेळी कायद्याद्वारे तरतूद करण्याचे, तसेच अधिकार कलम 328 हे राज्य विधिमंडळाला देतो. एवढंच लक्षात ठेवा. 327
हे संसदेशी संबंधित आहे, तर 328 हे राज्य विधिमंडळाशी. ओके. आणि त्याच्यामध्ये थोडेसे टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, जसं की जो एखादा कायदा हा संसदेने बनवलाय त्याच कायद्यावरती दुसरा एखादा कायदा किंवा त्याच्याशी रिलेटेड काही दुसरा नियम हे राज्य विधिमंडळ बनवू शकत नाही. म्हणजेच काय, तर संसदेने बनवलेला कायदा हा वरच्या लेवलला असेल. ओके. त्याच्या बरोबरीचा कायदा बनवू शकत नाही राज्य विधिमंडळ. ओके. आता आपण 329 कलम बघूत. तर कलम 329 अतिशय महत्वाचं आहे, तुम्हाला एक्झाममध्ये विचारू शकतात, कारण निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयांना हस्तक्षेप करता येणार नाही किंवा करण्यास मनाई आहे, हे कलम 329 सांगते. बरेच चर्चेमध्ये होत आहे, त्यामुळे येऊ शकते एक्झाममध्ये. कलम 329 नुसार निवडणूक विषयक बाबींमध्ये न्यायालयांना हस्तक्षेप करण्यास सक्त मनाई आहे. ओके. तर आपण आज बऱ्यापैकी एक छान टॉपिक कव्हर केलेला आहे. खूप इम्पॉर्टंट आहे हा एक्झाममध्ये, तुम्हाला विचारू शकतात प्रश्न याच्यावरती. त्याच्यामुळे व्यवस्थित आणखीन एकदा सगळे कलम रिपीट करा, व्यवस्थित रिव्हिजन द्या याच्यावरती आणि एक्झाममध्ये छान प्रिपरेशन करून जा. तर भेटूया पुढच्या अशाच एका इंटरेस्टिंग टॉपिक सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.